आज आपण श्रवण करणार आहोत श्रावण शनिवारची कथा. ऐका परमेश्वरा शनिदेवा. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्यात तो लवकर उठे, सकाळी जेवी. लेकी सुनासुद्धा शेतावर जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी. याप्रमाणे करता करता श्रावण मास आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मण नित्याप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं की, मुली मुली, आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकरी कर, केनी कुरडीची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव. सुनेनं बरं म्हटलं. माडीवर गेली, दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले, तेवढेच तिने दळले. त्याच्या लहान लहान भाकरी केल्या, केनी कुरडीची भाजी केली, तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं. सासू सासऱ्याची वाट पाहत बसली. इतक्यात तिथं शनिदेव कुष्ट्याच्या रूपानं आले. तिला म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल, काहीतरी खायला दे. तिला त्याची दया आली. बरं म्हणाली. घरात गेली, 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला तेल लावलं, वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली, त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ट्याने तिला आशीर्वाद दिला. तो काय म्हणाला, तुला काही कमी पडणार नाही, म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळचणीला खोचलं व शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळानं घरी सासू सासरा दीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाल्या. आपल्या घरात तर काही नव्हतं व हे कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागल्या. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवले. सगळी माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मौज झाली. शनिदेवाने मागल्यासारखे कुष्ट्याचं रूप घेतलं. ब्राह्मणाच्या घरी आले. ब्राह्मणाची सून घरी होती. ती त्याच्याशी बोलू लागली. बाबा, आम्ही काय करावं? आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, जे असेल त्यातलंच मला थोडंसं दे. ब्राह्मणाची सून मजजवळ काहीच नाही म्हणू लागली. देव म्हणाले, बरं, तर मग तुझजवळ असेल तेही नाहीसं होईल, असा त्यांनी शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हांडी मडकी पाहू लागली. तिला काही सापडलं नाही. संध्याकाळ झाली. तो सासू सासरा घरी आली. सर्व तयारी पाहू लागली. तो त्यांना काही दिसेना. मग सुनेला रागे भरले. सुनेनं झालेली हकीकत सांगितली. पुढे 3रा शनिवार आला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले. तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला. देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढं काय झालं? काही वेळाने सासू सासरा घरी आली. जेवणाची तयारी पाहू लागली. तो तिथं काहीच दिसेना. मग त्यानं सुनेला विचारलं. मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपास पडला. मनात फार खिन्न झाला. पुढं 4था शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेस घरी ठेवले. पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण शेतावर निघून गेला. इकडे शनिदेवाने काय केलं? गलित कुष्ट्याचं रूप धरलं. ब्राह्मणाच्या घरी आला व सुनेला म्हणू लागला, माझे अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव. तिनं बरं म्हटले. अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं आंघोळ घातली, भाजी भाकर खायला दिली, त्याचा आत्मा थंड झाला. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला. आपलं उष्टे वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हांडी मडकी पाहू लागली. डाळदाणा दृष्टीला पडला, तो काढला. तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्याची वाट पाहत बसली. इतक्यात सासू सासरा तेथे आली. सुनेला विचारलं, मुली मुली, आज तू काय केलं आहेस? सुनेनं सांगितलं, सगळी तयारी आहे. नहायला तेल आहे, टाकळ्याची चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केनी कुरडीची भाजी आहे. सासू सासऱ्यास आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कोठून आणलंस म्हणून विचारलं. तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली, दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्याला आनंद झाला. सासऱ्याची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यानं ते सोडून पाहिलं. तो त्याला पत्रावळीत हिरे मोती दृष्टीस पडले. सुनेस दाखविली. त्याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं. सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं. पुढे दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली. त्यांनी तो 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काही दिलं नाही. त्याचा त्याला राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ असेल तेही नाहीसं होईल म्हणून शाप दिला.
आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले. म्हणून 2 शनिवार आपणास उपास पडला. पुढं सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची प्रार्थना करू लागला. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण.